की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते की राजकारण बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड घेतला आहे महाराष्ट्राच्या हिताचा, याचं मी स्वागत करते. कारण ज्या पद्धतीने आपल्याला आठवत असेल एक काळ दाभोळकरांनी त्यांचं उभं आयुष्य अंधश्रद्धाच्या विरोधात लढण्यात घालवलं, त्याच्यात त्यांची हत्याही झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात या भोंदूंचा किंवा अंधश्रद्धेच्या विरोधाचा कायदा झाला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेत आहेत. हे आमच्यासाठी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मतभेद हे कायम राहतील राजकीय, पण राजकीय मतभेद असले तरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं तर त्याची एक सामाजिक कामासाठी ही नोंद केलीच पाहिजे. म्हणून मी देवेंद्रजींचे जाहीर आभार मानते की या सगळ्या भयानक जी गोष्ट महाराष्ट्रात झाली होती, जी महाराष्ट्राची मान आणि मला विचाराल तर काळीमा फासली आहे या सगळ्या घटनेने महाराष्ट्राच्या आपल्या म्हणजे महाराष्ट्राबद्दल. कारण का एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. आणि आज दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये जो खासदार मला देशातून भेटला आहे त्यांनी एकच प्रश्न मला विचारला आहे की तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है, ये कैसे हो रहा है, कौन है ये आदमी. त्यामुळे खूप दुर्दैवी आहे, पण इथून पुढे अशा घटना होणार नाहीत. ह्याच्यात आपण सगळ्यांनी म्हणजे मी प्रेसचेही आभार मानीन, तुम्हीही सातत्याने ह्या गोष्टी दाखवत राहिल्या. ह्याच्यात अनेक महिला बळी गेलेल्या आहेत, त्यांना आपण आधार देणं गरजेचं आहे. आणि मी एक गोष्ट कबूल करते एक लोकप्रतिनिधी म्हणून की समाजात निर्णय प्रक्रियेत किंवा महिलांना आधार देण्यात आम्हीही सगळे कुठेतरी कमी पडलो की या महिलांना असं का वाटलं की आपण अशा ठिकाणी जावं किंवा जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला नाही त्या महिलेला का नाही हिंमत आली की मी जाऊन पोलीस स्टेशनला उभं राहावं आणि मला त्या पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळेल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांवर अन्याय झाले त्याचे गुन्हेगार आपण समाज म्हणून आपण सगळे होतो. आणि मी त्याची सुरुवात माझ्यापासून करते की असं एक्सप्लॉयटेशन कुठल्याही समाजात कुठल्याही व्यक्तीवर, महिला कशाला पुरुषावर पण होऊ नये.